हाय गाइज, वेलकम टू जीपी अकॅडमी. गाइज, आपण आज ऍग्रीकल्चर ऑप्शनलचा सिलेबस डिकोड करत आहोत. जो सिलेबस एमपीएससी, यूपीएससी, एएफओ, आयएफएस या परीक्षांसाठी उपयुक्त ठरेल. त्याचबरोबर हा जो सिलेबस आहे तो जीएसच्या अनेक पेपरशी रिलेव्हंट आहे, जसं की GS1, GS3, GS4 आणि एसे रायटिंग मध्येही हा सिलेबस तुम्हाला बऱ्यापैकी रिलेव्हंट दिसतो. सो ऑप्शनल ऍग्रीकल्चर घेतलेल्या मुलांना स्पेशली हा फायदा होईल की त्यांना ऍग्रीकल्चर एमपीएससी देता येईल. त्याचबरोबर फॉरेस्ट साठी जी मुलं तयारी करतायत, तसंच IFS साठी जी मुलं तयारी करतात, इंडियन फॉरेन सर्व्हिसेस साठी, आणि एमपीएससी राज्यसेवा ऑप्शनल आणि यूपीएससी ऑप्शनल ऍग्रीकल्चर अशा 5ही परीक्षा या ऑप्शनल मध्ये देता येतात. म्हणून अनेक विद्यार्थ्यांनी हाच प्रोस्पेक्टिव्ह डोळ्यासमोर ठेवून ऍग्रीकल्चर ऑप्शनल हा सब्जेक्ट निवडला आहे. तर आज आपण सिलेबस डिकोड करतोय ऍग्रीकल्चर ऑप्शनलचा एमपीएससीचा. गाईज, अजून एक गोष्ट अशी की आजपासून आपण युट्यूबला एक सिरीज लॉन्च करतोय, ज्यामध्ये तुम्हाला 2024 ते 2014 पर्यंतच्या यूपीएससीच्या ऍग्रीकल्चर ऑप्शनलच्या तसेच IFS म्हणजे फॉरेस्ट सर्व्हिसेसच्या ऑप्शनलचे जे पेपर आहेत, तर त्या पेपरची आपण तयारी करून घेणार आहोत. त्याचबरोबर तुमची या पेपर सोबतच एकतर पेपर बॅक पण तयार होईल आणि तुमची आन्सर रायटिंगची मजबूत प्रॅक्टिस होऊन जाईल. आन्सर रायटिंगची जेव्हा सिरीज सुरू होईल तेव्हा मॅन्डेटरी आहे की सर्वांकडे म्हणजे PDF स्वरूपामध्ये किंवा हार्ड कॉपी स्वरूपामध्ये प्रश्नपत्रिका असणं खूप जास्त आवश्यक आहे. कारण आपण ज्या वेळेला सिलेबस डिकोड करतोय त्याप्रमाणे म्हणजे सिलेबस प्रमाणे आपण प्रश्नपत्रिका सॉल्व्ह करून घेणार आहोत. सो आपण आता ऑप्शनल सिलेबस बघूया ऍग्रीकल्चरचा. बघा, प्रत्येक ऑप्शनल हा पेपर असतो 500 मार्कांसाठी, यूपीएससी साठी पण आणि एमपीएससी राज्यसेवेसाठी पण. याच्यामध्ये पेपर 1 आहे तो 250 मार्कांचा आहे आणि पेपर 2 आहे तो 250 मार्कांचा. असा ऍग्रीकल्चर ऑप्शनल म्हणजे कुठलाही ऑप्शनल हा 500 मार्कांचा असतो. या 500 मार्कांसाठी पेपर 1 मध्ये टोटल 7 टॉपिक आहेत. ते आपण 1 बाय 1 बघूया, डिकोड करूया. ऑप्शनल ऍग्रीकल्चर साठी पहिला जो टॉपिक आहे पेपर 1 मध्ये तो आहे इकॉलॉजी. इकॉलॉजी म्हणजे पर्यावरणशास्त्र. ओके, सो पर्यावरणशास्त्रामध्ये म्हणजे इकॉलॉजी मध्ये पहिला जो सब टॉपिक जातो तो आहे इकॉलॉजी अँड इट्स रिलेव्हन्स टू मॅन. म्हणजे पर्यावरणशास्त्राचा मानवी जीवनाशी असलेला संबंध. ओके, पर्यावरणशास्त्र आणि त्याची मानवाशी असणारी प्रासंगिकता म्हणजे पर्यावरणशास्त्राचा मानवी जीवनाशी असलेला संबंध आपल्याला याच्यामध्ये बघायचा आहे. दुसरा टॉपिक आहे नॅचरल रिसोर्सेस, देअर सस्टेनेबल मॅनेजमेंट अँड कॉन्झर्वेशन. म्हणजे नैसर्गिक संसाधन, त्यांचे शाश्वत व्यवस्थापन आणि नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन. हा जो टॉपिक आहे हा GS1 शी रिलेव्हंट आहे, ज्यामध्ये जिओग्राफी आपण म्हणू शकतो. जिओग्राफीशी रिलेव्हंट आहे हा सब्जेक्ट. साधारणतः हा जो टॉपिक जिओग्राफीला बऱ्यापैकी चांगलं वेटेज देतो. तसंच नैसर्गिक संसाधन हा टॉपिक तुम्हाला GS3 ला पण रिलेव्हंट आहे. म्हणजे हा टॉपिक GS1 ला आहे, GS3 ला आहे, त्याचबरोबर तुमच्या ऍग्रीकल्चर ऑप्शनल पेपर मध्ये पण आहे. त्यामुळे हा टॉपिक जवळपास 20 ते 30 मार्कांचं वेटेज तुम्हाला देतो ओव्हरऑल मेन्स मध्ये. ओके, त्यानंतर तिसरा टॉपिक आहे, सब टॉपिक आहे इकॉलॉजीचा पीक वितरण, उत्पादनांचे घटक या अनुषंगाने भौतिक आणि सामाजिक वातावरण म्हणजेच फिजिकल अँड सोशल इन्व्हायरमेंट ऍज अ फॅक्टर ऑफ क्रॉप डिस्ट्रीब्युशन अँड प्रोडक्शन. ओके, त्यानंतरचं टॉपिक आहे ऍग्रो इकॉलॉजी, क्रॉपिंग पॅटर्न अँड इंडिकेटर्स ऑफ एन्व्हायरमेंट ऍज इंडिकेटर ऑफ एन्व्हायरमेंट. म्हणजे कृषी पर्यावरणशास्त्र, पर्यावरणाचे सूचक या अनुषंगाने पीक पद्धती. ओके, त्यानंतरचं टॉपिक आहे एन्व्हायरमेंटल पोल्युशन, असोसिएटेड हजार्ड्स टू क्रॉप, ॲनिमल्स अँड ह्युमन्स. म्हणजेच पर्यावरणीय प्रदूषण आणि पिके, प्राणी आणि मानवांना होणारे धोके. म्हणजे पर्यावरणीय प्रदूषणाचा पिकांवर
प्राण्यांवर आणि मानवावर होणारा विपरीत परिणाम. ओके, याच्यामध्ये आपण या टॉपिक मध्ये बघणार आहोत. त्यानंतर क्लायमेटिक चेंज, इंटरनॅशनल कॉन्झर्वेशन अँड ग्लोबल इनिशिएटिव्ह. हवामान बदल, आंतरराष्ट्रीय अधिवेशने आणि जागतिक उपक्रम. म्हणजे हवामान बदला संदर्भात होणारी आंतरराष्ट्रीय अधिवेशने आणि जागतिक उपक्रम कोणते कोणते राबवले जातात याच्याबद्दल आपण संपूर्ण माहिती कोर्समध्ये घेणार आहोत. ओके, त्यानंतर ग्रीन हाऊस इफेक्ट आणि ग्लोबल वॉर्मिंग. बघा, ग्रीन हाऊस इफेक्ट आणि ग्लोबल वॉर्मिंग GS3 ला, कारण सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल हा ग्रीन हाऊस इफेक्ट आणि ग्लोबल वॉर्मिंग वरती आहे, जो आपल्याला 2050 पर्यंत काय करायचं आहे, रिड्यूस करायचं, सॉरी 2030 पर्यंत. क्लिअर. सो म्हणजे काय, हरितगृह परिणाम आणि जागतिक तापमान वाढ याचा पिकावरती होणारा परिणाम या दृष्टीने आपल्याला म्हणजे ऍग्रिकल्चर ऑप्शनल मध्ये बघायचंय आणि इकॉनॉमिक्स मध्ये पण हा टॉपिक आहे. ओके, त्याचबरोबर मला वाटतं GS1 मध्ये पण हा टॉपिक येईल, जागतिक तापमान वाढ आणि हरितगृह परिणाम, कारण जिओग्राफी मध्ये हे आहेच. ओके, त्यानंतर बघा, ऍडव्हान्स टूल फॉर इकोसिस्टम अनालिसिस, रिमोट सेन्सिंग अँड जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टीम म्हणजे GIS. ओके, रिमोट सेन्सिंग आणि GIS हे तुम्हाला GS3 मध्ये पण आहेत, ह्याच्यामध्ये सायन्स अँड टेक मध्ये. त्याचबरोबर तुम्हाला हे GS1 मध्ये जिओग्राफी मध्ये आहे. तसंच तुम्हाला हे आता जो आपण बघतोय ऑप्शनल ऍग्रिकल्चरचा सिलेबस, त्याच्यामध्ये हा टॉपिक आहे. म्हणजे हा पण टॉपिक तुम्हाला जवळपास 20 ते 30 मार्कांचं वेटेज या ठिकाणी देऊन जातो ओव्हरऑल मेन्स एक्झाम मध्ये. त्याचबरोबर आता टेक्नॉलॉजी संदर्भात जर हे आला काय एसे आला, तर एसेचा पण बऱ्यापैकी 120 ते 125 मार्काचं वेटेज याच्यामध्ये येऊन जाईल. ठीक. त्यानंतरचा टॉपिक आहे ॲग्रोनॉमी म्हणजेच कृषीशास्त्र. याच्यामध्ये सब टॉपिक आहे क्रॉपिंग पॅटर्न इन डिफरंट ॲग्रोक्लायमॅटिक झोन्स ऑफ द कंट्री. जे ॲग्रोक्लायमॅटिक झोन आहेत ना, नाही कंट्री मधले, तर ते आपल्याला याच्यामध्ये बघायचे. म्हणजे देशातील वेगवेगळ्या कृषी हवामान झोन मधली पीक पद्धती आपल्याला बघायची. प्रत्येक ॲग्रोक्लायमॅटिक झोन मध्ये कोणत्या पद्धतीचे पिकं येतात, त्याच्यावरती त्याचा काय परिणाम होतो, या पद्धतीने या अनुषंगाने आपल्याला हा टॉपिक बघायचा आहे. ॲग्रोक्लायमॅटिक झोन तुम्हाला जिओग्राफी मध्ये पण आहे, म्हणजे GS1 ला पण. ओके, सो 20 मार्काचं वेटेज या ठिकाणी येतं, म्हणजे ऑप्शनल मध्ये पण आणि GS मध्ये. त्याचबरोबर impact of high yielding and short duration variety shift in cropping pattern. म्हणजेच पीक पद्धतीतील बदलावर जास्त उत्पन्न देणाऱ्या आणि कमी कालावधीच्या वाहनांचा होणारा परिणाम. ओके, शॉर्ट ड्युरेशन जे क्रॉप्स आहेत आता, तर त्याचा काय परिणाम होतो पीक पद्धतीवरती, तर हे आपल्याला बघायचं आहे. त्याचबरोबर बघा, कॉन्सेप्ट ऑफ व्हेरियस क्रॉपिंग पॅटर्न अँड फार्मिंग सिस्टीम म्हणजे विविध पीक आणि शेतीच्या प्रणाली आणि त्यांच्या संकल्पना आपल्याला बघायच्या. म्हणजे क्रॉपिंग पॅटर्न बघायचं आहे, त्याचबरोबर त्यांच्या फार्मिंग सिस्टीम्स ज्या आहेत, मिक्स्ड क्रॉपिंग वगैरे, त्या आपण ह्याच्यामध्ये बघणार. त्यानंतरचा सब टॉपिक आहे ॲग्रोनॉमीचा ऑर्गॅनिक अँड प्रिसियस फार्मिंग म्हणजे सेंद्रिय आणि अचूक शेती. याच्यामध्ये इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट आपण बघणार आहे, त्याचबरोबर न्यूट्रिएंट मॅनेजमेंट आपल्याला बघायचं आहे. आता बघा, त्यानंतरचा टॉपिक आहे पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस फॉर प्रोडक्शन ऑफ इम्पॉर्टंट सिरियल्स, पल्सेस, ऑइल सीड, फायबर्स, शुगर अँड कमर्शियल फॉडर्स क्रॉप. ओके, म्हणजे काय, महत्वाचे धान्य, ॲग्रोनॉमीचा सगळ्यात मोठा टॉपिक आहे हा. महत्वाचे धान्य, डाळी, तेलबिया, तंतू पिके, साखर, व्यावसायिक पिके आणि चारा पिकांच्या उत्पादनाची पद्धती आणि त्याचे पॅकेजेस हे आपण बघणार आहोत.
त्यानंतरचा महत्वाचा टॉपिक आहे फॉरेस्ट्री. हा जो फॉरेस्ट्री टॉपिक आहे हा तुम्हाला MPSC फॉरेस्ट एक्झाम साठी त्याचबरोबर IFS साठी पण हा महत्वाचा टॉपिक आहे. तसं GS1 GS3 मध्ये पण हा महत्वाचा टॉपिक आहे आणि ऍग्रीकल्चर ऑप्शनल्स आणि UPSC ऍग्रीकल्चर ऑप्शनल्स मध्येही हा खूप महत्वाचा टॉपिक आहे. त्याचबरोबर तुम्ही जर AFO ची तयारी करत असाल तर त्याच्यासाठी पण हा खूप महत्वाचा टॉपिक आहे. ओके, बघा त्याच्यामध्ये पहिला सब टॉपिक आहे इम्पॉर्टंट फीचर अँड स्कोप ऑफ व्हेरियस टाइप ऑफ फॉरेस्ट्री प्लांटेशन सच ॲज सोशल फॉरेस्ट्री. हा स्वतःच एक स्वतंत्र टॉपिक आहे. ॲग्रो फॉरेस्ट्री अँड नॅचरल फॉरेस्ट्री. ओके, म्हणजे सामाजिक वनीकरण, कृषी वनीकरण आणि नैसर्गिक वनीकरण अशा विविध प्रकारच्या वन लागवडींची महत्वाची वैशिष्ट्ये आपल्याला बघायची आणि त्या वनांची व्याप्ती आपल्याला बघायची आहे. ओके, त्यानंतर याचा महत्वाचा सब टॉपिक आहे प्रोपागेशन ऑफ फॉरेस्ट प्लांट. वन आणि वनस्पतींचा प्रसार आपल्याला याच्यामध्ये बघायचा आहे. ओके, त्यानंतर आपण बघणार आहोत फॉरेस्ट प्रोडक्ट, ॲग्रो फॉरेस्ट्री, व्हॅल्यू ऍडिशन, कॉन्झर्वेशन ऑफ फॉरेस्ट फ्लोरा अँड फौना. म्हणजे वन उत्पादने, कृषी वनीकरण आणि मूल्यवर्धन. त्याचबरोबर आपण बघणार आहेत वन वनस्पती आणि प्राण्यांचे संवर्धन. हा महत्वाचा टॉपिक आहे. GS1 ला पण आहे, GS3 ला पण आहे आणि ऍग्रीकल्चर ऑप्शनल ला पण आहे. ओके, त्यानंतर महत्वाचा टॉपिक आहे वीड सायन्स. हा AFO च्या एक्झाम साठी खूप महत्वाचा टॉपिक आहे आणि हा ऍग्रीकल्चर ऑप्शनल साठी खूप महत्वाचा टॉपिक आहे. याच्यामध्ये पहिला सब टॉपिक आहे तो वीड अँड देअर कॅरेक्टरिस्टिक्स. ओके, तण म्हणजे गवत आणि त्यांची वैशिष्ट्ये. त्यानंतर आपण सेकंड सब टॉपिक बघणार आहे वीड सायन्सचा डिसिमिनेशन अँड असोसिएशन विथ व्हेरियस क्रॉप देअर मल्टिप्लिकेशन्स. ओके, प्रसार आणि विविध पिकांची त्याचा असणारा संबंध आणि त्यांचा गुणाकार. त्यानंतर आपण बघणार आहे कल्चरल, बायोलॉजिकल, केमिकल कंट्रोल ऑफ द वीड. म्हणजे तणांचं सांस्कृतिक, जैविक आणि रासायनिक नियंत्रण. ओके, इंटिग्रेटेड वीड मॅनेजमेंट मध्ये. क्लिअर. त्यानंतरचा महत्वाचा टॉपिक आहे सॉइल सायन्स. हाही तुम्हाला GS1 मध्ये आहे. त्यानंतर ऍग्रीकल्चर ऑप्शनल मध्ये आहे. ओके, तसंच हा सगळ्यात महत्वाचा अस्पेक्ट क्लिअर करतो तो AFO एक्झाम साठीचा. ओके, तो बघा पहिला टॉपिक आहे, सब टॉपिक आहे सॉइल. सॉइल कोणती? फिजिकल, केमिकल अँड बायोलॉजिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉइल. म्हणजे मातीचे भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्म. त्यानंतरचा सब टॉपिक आहे प्रोसेस अँड फॅक्टर्स ऑफ सॉइल फॉर्मेशन अँड सॉइल ऑफ इंडिया. बघा हा GS1 ला पुन्हा एकदा जातो, GS3 ला पण येतो, ऑप्शनल ऍग्रीकल्चरला पण येतो. क्लिअर. म्हणजे माती निर्मितीच्या प्रक्रिया, मृदा निर्मितीचे घटक आणि भारतातील माती म्हणजे सॉइल टाइप्स ऑफ इंडिया. ओके, त्यानंतर मिनरल अँड ऑर्गॅनिक कॉन्स्टिट्युएशन, सॉइल अँड देअर रोल मेंटेनिंग द सॉइल प्रोडक्टिव्हिटी. मातीतील खनिज आणि सेंद्रिय घटक, मातीची उत्पादकता टिकवून ठेवण्यात त्याची भूमिका. म्हणजे आपण पुन्हा एकदा सेंद्रिय शेतीकडे जे वळतोय ते फक्त त्याच कारणांसाठी, सॉइल फर्टिलिटी कमी करण्यासाठी आपण काय करतोय, सेंद्रिय घटकांचा म्हणजेच बायोलॉजिकल कंपोनेंट्सचा आपण यूज करणार आहोत सेंद्रिय शेती तयार करण्यासाठी. क्लिअर. सो हा जो टॉपिक आहे हा गेम एसेचं महत्व तुम्हाला अधोरेखित करतो. एसेला पण हा टॉपिक येतोच येतो. क्लिअर. त्याच्यानंतरचा टॉपिक बघा इसेन्शियल प्लांट न्यूट्रिएंट, अदर बेनिफिशियल इलेमेंट इन सॉइल अँड प्लांट.
म्हणजे माती आणि वनस्पतीतील आवश्यक पोषक तत्वे आणि इतर फायदेशीर घटक आपल्याला बघायचे आहेत. म्हणजे इसेन्शियल प्लांट न्यूट्रिएंट, बेनिफिशियल प्लांट न्यूट्रिएंट ते आपल्याला बघणार आहोत. प्रिन्सिपल ऑफ सॉइल फर्टिलिटी, सॉइल टेस्टिंग अँड फर्टिलायझर रिकमेंडेशन म्हणजे मातीच्या सुपीकतेची तत्व आपल्याला बघायचे, माती परीक्षण आणि खतांच्या शिफारशी म्हणजे फर्टिलायझर रिकमेंडेशन आपण या ठिकाणी बघणार. त्याचबरोबर बघा इंटिग्रेटेड न्यूट्रिएंट मॅनेजमेंट अँड बायो फर्टिलायझर IMP टॉपिक आहे, GS3 ला येतो. एकात्मिक पोषण व्यवस्थापन आणि जैविक खते. क्लिअर. त्यानंतर बघा लॉसेस ऑफ नायट्रोजन इन सॉइल, नायट्रोजन यूज इफिशियन्सी इन सबमर्ज्ड राईस सॉइल म्हणजे मातीतील नायट्रोजनचे झालेले नुकसान, त्याचबरोबर बुडालेल्या भात शेतीत बुडालेल्या भात मातीमध्ये वापर आणि त्याची कार्यक्षमता. क्लिअर. जे चिखलणीच्या दरम्यान होते. त्यानंतर बघा नंतरचा टॉपिक आहे नायट्रोजन फिक्सेशन इन सॉइल, मातीमध्ये नायट्रोजनचे स्थिरीकरण, ॲझेटोबॅक्टर्स वगैरे मायक्रोब्स त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत. ओके. त्यानंतर इफिशियन्सी फॉस्फरस अँड पोटॅशियम यूज, फॉस्फरस आणि पोटॅशियमचा कार्यक्षम वापर आपण या ठिकाणी बघायचा आहे. त्यानंतर प्रॉब्लेम सॉइल अँड देअर रिक्लेमेशन म्हणजे समस्याग्रस्त माती आणि त्याचे पुनर्वसन म्हणजे सॉइल फर्टिलिटी अगेन सॉइल ऍसिडिटी या संदर्भामध्ये काय काम करता येईल आपल्याला ते बघायचं. त्यानंतर सॉइल फॅक्टर्स अफेक्टिंग ग्रीन हाऊस गॅस इमिशन म्हणजे हरितगृह वायू उत्सर्जनावर परिणाम करणारे मृदेचे घटक. त्याचबरोबर सॉइल कॉन्झर्वेशन, इंटिग्रेटेड वॉटरशेड मॅनेजमेंट आपण बघणार आहोत म्हणजेच मृदा संवर्धन, एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन हा महत्वाचा टॉपिक आहे, GS3 ला पण येतो. सॉरी GS1 ला येतो. त्यानंतर सॉइल इरोजन अँड इट्स मॅनेजमेंट म्हणजे मातीची झालेली धूप, होणारी धूप आणि त्याचे व्यवस्थापन म्हणजे सॉइल इरोजन होऊ नये म्हणून करण्यात येणारे उपाय आपण बघणार आहोत. त्याचबरोबर ड्रायलँड ऍग्रिकल्चर आणि त्याचे प्रॉब्लेम म्हणजे काय, कोरडवाहू शेती आणि त्याच्या समस्या आपल्याला बघायच्या आहेत. त्याच्यानंतरचा महत्वाचा टॉपिक आहे इरिगेशन. इरिगेशन तुम्हाला येतो GS1 मध्ये पण GS3 मध्ये पण. ओके. तसंच ऑप्शनल ऍग्रिकल्चर मध्ये तर हा बाकायदा सिलेबसला आहेच. ओके. त्यानंतर बघा टेक्नॉलॉजी फॉर स्टेबिलायझिंग ऍग्रिकल्चर प्रोडक्शन इन रेनफेड एरिया म्हणजे पावसाळी क्षेत्रामध्ये कृषी उत्पादन आणि त्याला स्थिर करण्यासाठीचे तंत्रज्ञान. त्याचबरोबर वॉटर यूज इफिशियन्सी in relation to crop production, criteria for scheduling irrigation, way and means of reducing runoff losses of irrigation water म्हणजे पीक उत्पादनाच्या संदर्भात पाण्याच्या वापराची कार्यक्षमता, सिंचन वेळापत्रकाचे निकष आणि सिंचनाच्या पाण्याचे वाया जाणारे नुकसान कमी करण्यासाठी वाया जाणारे पाण्याचे नुकसान कमी करण्यासाठी त्याचे मार्ग आणि त्याची साधने म्हणजे पाणी वाचवण्यासाठी काय काय उपक्रम राबवण्यात आलेले आहेत किंवा काय काय करू शकतो त्याच्या उपाययोजना आपण बघणार आहोत. ओके. त्याचबरोबर रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे पावसाचे पाणी साचवणे हा महत्वाचा सब टॉपिक आहे. त्याचबरोबर ड्रीप अँड स्प्रिंकलर इरिगेशन म्हणजे ठिबक आणि तुषार सिंचन आपल्याला बघायचंय. त्यानंतरचा महत्वाचा सब टॉपिक आहे ड्रेनेज ऑफ वॉटर लॉग्ड सॉइल, क्वालिटी ऑफ इरिगेशन वॉटर, इफिशियन्सी इंडस्ट्रियल इन्फ्लुएन्स ऑन द सॉइल अँड वॉटर पोल्युशन म्हणजे पाणी साचलेल्या मातीचा निचरा, सिंचनाच्या पाण्याची गुणवत्ता,
औद्योगिक सांडपाण्याचा मातीवर होणारा परिणाम आणि जलप्रदूषण इत्यादी घटक आपल्याला या सब टॉपिक मध्ये बघायचे आहे. तसंच इरिगेशन प्रोजेक्ट इन इंडिया, भारतातील सिंचन प्रकल्प आपल्याला बघायचे आहे. GS3 मध्ये पण याचा हे आहे उल्लेख आढळतो. त्याचबरोबर GS1 ला तर बाकायदा हा सिलेबसला टॉपिक आहे. ओके, त्यानंतर ऍग्रिकल्चरल इकॉनॉमिक्स म्हणजे कृषी अर्थशास्त्र. बघा, एक गोष्ट लक्षात येत असेल, जे ऍग्रिकल्चर स्ट्रीम मधून ज्यांचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं आहे अशा विद्यार्थ्यांना लक्षात येत असेल की हा जो सिलेबस आहे तो त्यांच्यासाठी काही नवीन नाहीये. हा म्हणजे सर्व सेमिस्टरचा मिळून म्हणजे डिग्रीला जे जे तुम्ही अभ्यासला आहे हा तोच सिलेबस आहे, तोच, काहीच फरक नाहीये, तोच सिलेबस आहे. म्हणजे ऍग्रिकल्चरल इकॉनॉमिक्स आहे, त्याचबरोबर इंटॉमॉलॉजी आहे, तसंच बीड सायन्स आहे, सॉइल सायन्स आहे, ॲग्रोनॉमी आहे. हे जशाचे तसे सब्जेक्ट आहेत आणि जशाचा तसा तोच सिलेबस आहे जो आपण डिग्रीला कव्हर केलाय. त्यामुळे याच्यात घाबरण्यासारखं काही नाहीये, कारण आपण इझी आन्सर रायटिंग यामध्ये करू शकतो. क्लिअर. आणि डे 1 पासून म्हणजे तुमचा असं 4 वर्ष तो डिग्रीच्या वेळेला अभ्यास झालाय, तुम्ही डे 1 पासून म्हणजे हे सगळे क्वेश्चन्स जे आहेत ते तुम्हाला इझिली फॅमिलियर आहे. त्यामुळे तुम्ही डे 1 पासून आन्सर रायटिंगला स्टार्ट करूच शकता. एकदा सिलेबस फक्त तुम्ही बाय हँड करा, तुम्हाला कळून जाईल की कोणत्या प्रश्नाचं कसं उत्तर लिहायचं ते. ओके, त्यानंतर महत्वाचा टॉपिक आहे आपला कृषी अर्थशास्त्र म्हणजे ऍग्रिकल्चरल इकॉनॉमिक्स. याच्यामध्ये आपण सब टॉपिक बघणार आहे ते फार्म मॅनेजमेंट, स्कोप, इम्पॉर्टन्स अँड कॅरेक्टरिस्टिक्स आणि फार्म प्लॅनिंग म्हणजे शेतीचे व्यवस्थापन, शेतीची व्याप्ती, महत्व, वैशिष्ट्य आणि शेतीची नियोजन आपण ह्याच्यामध्ये बघणार आहोत. त्याचबरोबर ऑप्टिमम रिसोर्सेस यूज अँड बजेटिंग म्हणजे संसाधनांचा जास्तीत जास्त वापर आणि बजेटिंग. क्लिअर. तसंच इकॉनॉमिक ऑफ डिफरंट टाइप ऑफ फार्मिंग सिस्टीम, मार्केटिंग मॅनेजमेंट स्ट्रॅटेजीज फॉर द डेव्हलपमेंट अँड मार्केटिंग इंटेलिजन्स म्हणजे विविध प्रकारच्या शेती प्रणालीचे अर्थशास्त्र, विकासासाठी विपणन व्यवस्थापन धोरणे आणि बाजार बुद्धिमत्ता. क्लिअर, ज्याला आपण मार्केट इंटेलिजन्स असं म्हणतो. त्यानंतरचा सब टॉपिक आहे प्राइस फ्लक्च्युएशन्स, देअर कॉस्ट, रोल ऑफ कोऑपरेटिव्स इन ऍग्रिकल्चरल इकॉनॉमी, टाइप्स अँड सिस्टीम्स ऑफ फार्मिंग अँड फॅक्टर्स अफेक्टिंग देम. क्लिअर, म्हणजेच किमतीतील चढउतार, त्यांचा खर्च, तसंच कृषी अर्थव्यवस्थेत सहकारी संस्थांची काय भूमिका आहे, शेतीचे प्रकार आणि पद्धती आणि त्यांच्यावरती परिणाम करणारे घटक. अगेन हा टॉपिक GS3 ला रिलेव्हंट आहे. GS3, GS1 तसंच ऍग्रिकल्चरल इकॉनॉमिक्स असं सगळं मिळून हा टॉपिक 30 मार्कांचा सहज वेटेज देतो. 30+ म्हटलं तरीही चालेल. ओके, त्याचबरोबर ऍग्रिकल्चरल पॉलिसी, प्राइस पॉलिसी, कृषी किंमत धोरण हा पण टॉपिक इकॉनॉमिक्स मध्ये आहे GS3 ला. आणि क्रॉप इन्शुरन्स म्हणजेच पीक विमा महत्वाचा टॉपिक आहे, GS3 ला जातो. त्याचबरोबर तुम्हाला हे जे टॉपिक आहेत म्हणजे ऍग्रिकल्चरल इकॉनॉमिक्सचे जेवढे काही टॉपिक आहेत तर ते सगळे प्रिलियमला पण येतील. त्याचं कारण आहे की याच्यावरचा सगळा सिलेबस हा करंट अफेअर्स वरती येतो. त्यामुळं हा तुम्हाला प्रिलियम्सला पण कामाला येईल. म्हणजे याच्या ज्या फॅक्ट्स आहेत त्या प्रिलियम्सला आणि जे कॉन्सेप्ट आहेत त्या तुम्हाला आन्सर रायटिंग मध्ये कामाला येतील. क्लिअर. त्यानंतर पेपर 1 चा शेवटचा टॉपिक आहे ऍग्रिकल्चरल एक्सटेन्शन म्हणजेच कृषी विस्तार. बघा, ऍग्रिकल्चरल एक्सटेन्शन अँड इट्स इम्पॉर्टंट अँड रोल म्हणजे कृषी विस्तार, कृषी विस्ताराचे महत्व आणि कृषी विस्ताराच्या भूमिका आपल्याला बघायच्या आहेत. त्याचबरोबर मेथड्स ऑफ इव्होल्युशन ऑफ एक्सटेन्शन प्रोग्राम, सोशिओ इकॉनॉमिक सर्वे अँड स्टेटस ऑफ बिग, स्मॉल, मार्जिनल फार्मर्स अँड लँडलेस ऍग्रिकल्चरल लेबर म्हणजे कृषी विस्तार कार्यक्रमांचे मूल्यांकन करण्याच्या पद्धती, सामाजिक आर्थिक सर्वेक्षण आणि
मोठे, लहान आणि सीमांत शेतकरी तसेच भूमिहीन शेतमजुरांची स्थिती आपल्याला बघायची आहे. याच वर्षी आपल्याला राज्यसेवा प्रिलियमला याच्यावरती प्रश्न आला होता, तसंच मुख्यलाही याच्यावरती प्रश्न आला होता है ना, ऑब्जेक्टिव्हच्या स्वरूपामध्ये. त्यानंतरचा मोठा टॉपिक आहे ट्रेनिंग प्रोग्राम्स फॉर एक्सटेन्शन वर्कर, म्हणजे विस्तार कामगारांसाठीचे प्रशिक्षण कार्यक्रम. तसंच रोल ऑफ कृषी विज्ञान केंद्र इन डिसिमिनेशन ऑफ ऍग्रिकल्चरल टेक्नॉलॉजी, म्हणजे कृषी तंत्रज्ञानाचा प्रसारामध्ये कृषी विज्ञान केंद्राची भूमिका काय, म्हणजे हा जो प्रसार करायचा आहे कृषी तंत्रज्ञानाचा, त्याच्यामध्ये कृषी विज्ञान केंद्राची काय काय भूमिका आहे. त्यानंतरचा महत्वाचा टॉपिक आहे नॉन गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन, म्हणजे NGO, सेल्फ हेल्प ग्रुप अप्रोच फॉर द रुरल डेव्हलपमेंट, म्हणजे ग्रामीण विकासासाठी गैर सरकारी संस्थांचा आणि स्वयं मदत गटांचा, सेल्फ हेल्प ग्रुपचा काय दृष्टिकोन आहे. अशा पद्धतीने आपल्याला पेपर 1 हा बघायचा आहे. पेपर 1चा सिलेबस हा खूप मोठा आहे कंपेअर टू पेपर 2. ओके, ऍज अ कंपॅरिझन पेपर 2. क्लिअर. सो पेपर 1चा अभ्यास खूप जास्त स्ट्रॉंगली आपल्याला करायचा आहे, कारण पेपर 1 हा अनेक GS पेपरशी रिलेव्हंट आहे, त्याचबरोबर अनेक परीक्षांशीही हा पेपर संदर्भ आहे. ओके, त्यानंतर आपण बघणार आहेत पेपर 2, ज्याच्यामध्ये बॉटनीचा बऱ्यापैकी सिलेबस आहे. क्लिअर. मग बघा, ह्याच्यामध्ये पहिला महत्वाचा टॉपिक आहे जेनेटिक्स, जो तुम्ही 11वी 12वीला बघितला होता. त्याचबरोबर ऍग्रिकल्चर डिग्रीलाही असताना तुम्ही बॉटनी हा सब्जेक्ट बघितला होता. पहिल्या सेमिस्टर पासून बॉटनी हा सब्जेक्ट आहे. त्याच्यामध्ये आपण बघणार आहे सेल स्ट्रक्चर, फंक्शन अँड सेल सायकल, म्हणजे पेशींची रचना, कार्य आणि पेशी चक्र, म्हणजे लाईफ सायकल ऑफ द सेल. त्यानंतर सिंथेसिस स्ट्रक्चर अँड फंक्शन ऑफ जेनेटिक मटेरियल, म्हणजे अनुवंशिक पदार्थांचे संश्लेषण, अनुवंशिक पदार्थांची रचना आणि त्यांचे कार्य आपण बघणार आहोत. त्याचबरोबर जेनेटिक्स मध्ये थर्ड पार्ट आहे लॉ ऑफ हेरिडिटी. क्लिअर. म्हणजे याच्यामध्ये आपण हेरिडिटी बघणार आहोत, मेंडेलिव्हची, म्हणजेच काय, अनुवंशिकतेचा नियम बघणार आहोत. त्यानंतरचा सब टॉपिक आहे क्रोमोझोम स्ट्रक्चर, क्रोमोझोमल अबेरेशन्स, त्यानंतर लिंकेज अँड क्रॉसओव्हर्स अँड देअर सिग्निफिकंट इन रिकॉम्बिनेशन, ब्रीडिंग, पॉलीप्लॉइडी, इओप्लॉइड्स अँड अनप्लाइड म्युटेशन अँड देअर रोल इन क्रॉप इम्प्रुव्हमेंट. ओके, गुणसूत्रांची रचना, गुणसूत्रांच्या विकृती, गुणसूत्रांची जोडणी आणि क्रॉसओव्हर. त्याचबरोबर पुनर्संयोजन प्रजननामध्ये त्याचे काय महत्व आहे गुणसूत्रांचे. तसंच आपण पॉलीप्लॉइडी बघणार आहे, इओप्लॉइडी बघणार आहेत आणि एन्युप्लॉइडी बघणार आहे. क्लिअर. आणि पीक सुधारणांमध्ये गुणसूत्रांची असणारी महत्वाची भूमिका आपल्याला बघायची. त्यानंतर हेरिटॅबिलिटी, स्टेरिलिटी, त्यानंतर इनकॉम्पॅक्टिबिलिटी, म्हणजे वारसा, वांध्यत्व आणि विसंगतता पिकांच्या संदर्भात आपल्याला बघायचंय. क्लिअर. त्यानंतर क्लासिफिकेशन अँड देअर ऍप्लिकेशन ऑफ क्रॉप इम्प्रुव्हमेंट, म्हणजे वर्गीकरण आणि पीक सुधारणांमध्ये आपल्याला हेरिडिटीचा वापर बघायचा आहे. क्लिअर. त्यानंतर सायटोप्लाझ्मिक इनहेरिटन्स, सेक्स लिंकेज, सेक्स इन्फ्लुएन्स्ड अँड सेक्स लिमिटेशन कॅरेक्टर्स आपण बघणार आहोत. याच्यामध्ये सायटोप्लाझ्मिक वारसा आपल्याला बघायचा आहे, त्याबद्दल. त्यानंतर लिंग संबंधित आणि लिंग प्रभावित, लिंग मर्यादित असणारे वर्ण, म्हणजे अशा आपल्याला व्हरायटीज बघायच्या आहेत.
क्लिअर. त्यानंतर प्लांट ब्रीडिंग, वनस्पतींचे प्रजनन आपल्याला बघायचे. मग हिस्ट्री ऑफ प्लांट ब्रीडिंग आपण बघणार आहेत, म्हणजेच वनस्पतींच्या प्रजननाचा इतिहास. त्याचबरोबर मोड ऑफ रिप्रोडक्शन अँड क्रॉसिंग टेक्निक्स, म्हणजे पुनरुत्पादनाच्या पद्धती. क्लिअर. आणि क्रॉसिंग टेक्निक्स आपल्याला बघायच्या आहेत. तसंच ओरिजिन, इव्होल्युशन, डोमेस्टिकेशन ऑफ क्रॉप प्लांट, सेंटर ऑफ ओरिजिन, लॉ ऑफ होमोलॉगस सिरीज, क्रॉप जेनेटिक्स, रिसोर्सेस, कॉन्झर्वेशन ऑफ युटिलायझेशन हे आपल्याला बघायचे यामध्ये. म्हणजेच पीक वनस्पतींची उत्पत्ती, उत्क्रांती, पाळीवीकरण, उत्पत्तीचे केंद्र, समरूप मालिकेचा नियम, पीक अनुवंशिक संसाधने आणि संवर्धन आणि त्याचा वापर आपण याच्यामध्ये बघणार आहोत. त्यानंतर बघा ऍप्लिकेशन ऑफ प्रिन्सिपल प्लांट ब्रीडिंग, इम्प्रुव्हमेंट ऑफ क्रॉप प्लांट, म्हणजे वनस्पती प्रजननाच्या तत्वांचा वापर आणि पीक वनस्पतींमध्ये सुधारणा घडवून आणली. क्लिअर. त्यानंतरचा महत्वाचा टॉपिक आहे मॉलिक्युलर मार्कर अँड देअर ऍप्लिकेशन इन प्लांट इम्प्रुव्हमेंट, म्हणजे वनस्पती सुधारणेमध्ये आण्विक मार्कर आणि त्याचा वापर आपल्याला बघायचा. तसंच प्युअर लाईन सिलेक्शन आपण डिग्रीला बघितलंय, पेडिग्री, मास अँड रिकरंट सिलेक्शन, म्हणजे शुद्ध निवड, वंशावळ, वस्तुमान आणि आवर्ती निवडी. सिलेक्शन ऑफ ब्रीडिंग मध्ये बघतोय आपण. क्लिअर. त्यानंतर कॉम्बिनेशन ॲबिलिटी, कंबायनिंग ॲबिलिटी, इट्स सिग्निफिकन्स इन प्लांट ब्रीडिंग. प्लांट ब्रीडिंग मध्ये संयोजन क्षमता आणि संयोजन क्षमतेचे वनस्पती प्रजननामध्ये असणारे महत्व आपल्याला बघायचे. त्याचबरोबर हेट्रोजेनेसिस अँड एक्सप्लॉयटेशन, म्हणजे हेट्रोजेनेसिस आणि त्याचे शोषण आपण या ठिकाणी बघणार आहोत. तसंच सोमॅटिक हायब्रिडायझेशन, ब्रीडिंग ऑफ डिसीज अँड पेस्ट रेजिस्टन्स, म्हणजे सोमॅटिक हायब्रिडायझेशन आपल्याला बघायचे, रोग आणि कीटकांच्या प्रतिकारासाठीचे केलेले प्रजनन आपण बघणार आहोत. क्लिअर. त्यानंतर रोल ऑफ इंटरस्पेसिफिक अँड इंटरजेनेरिक हायब्रिडायझेशन, म्हणजे विशिष्ट आणि अंतर्जनीय संकरणाची भूमिका काय आहे प्लांट ब्रीडिंग मध्ये ही आपण बघणार आहे. क्लिअर. त्याचबरोबर रोल ऑफ जेनेटिक इंजिनिअरिंग अँड बायोटेक्नॉलॉजी इन क्रॉप इम्प्रुव्हमेंट, पीक सुधारणेमध्ये अनुवंशिक अभियांत्रिकी आणि जैव तंत्रज्ञानाच्या भूमिका काय काय ते आपल्याला बघायचे. त्याचबरोबर जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स आपल्याला बघायचे, म्हणजेच अनुवंशिकरित्या सुधारित पीक वनस्पती. क्लिअर. प्लांट जेनेटिक्स मध्ये हे टॉपिक आहे. त्यानंतर सीड सायन्स अँड टेक्नॉलॉजी, त्याच्यामध्ये आपण बघणार आहे सीड प्रोडक्शन अँड प्रोसेसिंग टेक्नॉलॉजी, म्हणजे बियाणांचे उत्पादन आणि बियाणांवरचे प्रक्रिया तंत्रज्ञान. क्लिअर. त्यानंतर सीड सर्टिफिकेशन आपण बघणार आहे, सीड टेस्टिंग अँड स्टोरेज आपल्याला बघायचे, म्हणजे बियाणांचं प्रमाणन, सीड सर्टिफिकेशन कसं केलं जातं, बियाणांची चाचणी आणि बियाणांची साठवणूक आपण या टॉपिक मध्ये बघणार आहोत. त्यानंतर डीएनए फिंगरप्रिंटिंग अँड सीड रजिस्ट्रेशन, रोल ऑफ पब्लिक प्रायव्हेट सेक्टर इन सीड प्रोडक्शन अँड मार्केटिंग, म्हणजे डीएनए फिंगरप्रिंटिंग आणि बियाणांची नोंदणी आपण बघणार आहे. त्याचबरोबर बियाणे उत्पादन आणि विपणनामध्ये सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्राची काय काय भूमिका आहे तेही आपल्याला बघायचे. त्यानंतरचा टॉपिक आहे इंटेलिजन्स प्रॉपर्टी राईट्स इश्यूज, त्यानंतर WTO इश्यूज
अँड इट्स इम्पॅक्ट ऑन ऍग्रिकल्चर म्हणजे बौद्धिक संपदा अधिकार, त्याच्यामध्ये येणाऱ्या समस्या आणि WTO च्या समस्या आणि त्याचा शेतीवरील होणारा परिणाम आपल्याला बघायचा आहे. हा पण भाग जो आहे हा GS3 ला रिलेव्हंट आहे. GS3 ला क्लिअर. करंटशी पण हा भाग आहे, त्यामुळे प्रिलिमला पण हा टॉपिक येतो. त्यानंतर प्लांट फिजिओलॉजी म्हणजे वनस्पतीचे शरीरक्रिया विज्ञान. बघूया यामध्ये काय काय. प्रिन्सिपल ऑफ प्लांट फिजिओलॉजी विथ रेफरन्स टू प्लांट न्यूट्रिशन, ऍब्सॉर्प्शन, ट्रान्सलोकेशन अँड मेटाबॉलिझम ऑफ न्यूट्रिएंट्स म्हणजेच वनस्पतींचे पोषण, वनस्पतींचे शोषण, स्थानांतरण आणि पोषक तत्वांचे चयापचय या संदर्भामध्ये वनस्पतींची शरीर रचना आणि त्याची तत्वे आपण बघणार आहोत. क्लिअर. त्यानंतरचा टॉपिक आहे सॉइल वॉटर प्लांट रिलेशनशिप म्हणजे मातीचा, पाण्याचा आणि वनस्पतींचा संबंध आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे. म्हणजे थोडक्यातच आपल्याला प्लांटची सायकल बघायची आहे, लाईफ सायकल. क्लिअर. त्यानंतरचा महत्वाचा टॉपिक आहे एन्झाइम्स अँड प्लांट पिगमेंट्स, फोटोसिंथेसिस, modern concept and factors affecting the process, aerobic and anaerobic respiration. त्याचबरोबर आपल्याला C3, C4 and CAM मेकॅनिझम आपण बघणार आहोत. क्लिअर. म्हणजेच वनस्पतींची रंगद्रव्य, प्रकाश संश्लेषण आणि त्या प्रक्रियेवर होणारे परिणाम, तसेच आधुनिक संकल्पना आणि घटक, एरोबिक आणि अनएरोबिक श्वसन आणि C3, C4 आणि CAM यंत्रणा आपल्याला बघायच्या आहेत. क्लिअर. त्यानंतर आपण बघणार आहे कार्बोहायड्रेट, प्रोटीन अँड फॅट मेटाबॉलिझम म्हणजेच कार्बोहायड्रेट, प्रथिने आणि चरबीचा चयापचय. क्लिअर. त्यानंतर ग्रोथ अँड डेव्हलपमेंट, फोटोपिरियडिझम अँड व्हर्नलायझेशन म्हणजे वाढ आणि विकास आणि फोटोसिंथेसिस मध्ये होणारे जे अडथळे आपल्याला ते बघायचे आहेत. क्लिअर. त्यानंतर प्लांट ग्रोथ सबस्टन्स अँड देअर रोल इन क्रॉप प्रोडक्शन म्हणजे वनस्पती वाढींचे घटक आणि पीक उत्पादनामध्ये त्याची असणारी भूमिका आपल्याला बघायची. क्लिअर. त्यानंतर बघा फिजियोलॉजी ऑफ सीड डेव्हलपमेंट अँड जर्मिनेशन, डॉर्मन्सी, स्ट्रेट फिजियोलॉजी, ड्रॉट, सॉल्ट अँड वॉटर स्ट्रेस म्हणजे बियाणे विकास, त्यानंतर अंकुर वाढण्याचे शरीर विज्ञान, त्याचबरोबर निष्क्रियता, ताण जो पिकांना ताण दिला जातो पाण्याचा तो, तसंच क्षार आणि पाण्याचा ताण पिकांना जो दिला जातो, सलायनिटी. क्लिअर. सो हा टेक्नॉलॉजी मध्ये पार्ट जाईल, बायोटेक्नॉलॉजी मध्ये. क्लिअर. GS3 मध्ये. त्यानंतर हॉर्टिकल्चर आहे. हॉर्टिकल्चर अगेन GS1 मध्ये महत्वाचा टॉपिक आहे आणि ऍग्रिकल्चर ऑप्शनल साठी तर हा ऑब्विसली हार्ट मानला जातो. त्यानंतर बघा मेजर फ्रुट्स, प्लांटेशन क्रॉप, व्हेजिटेबल स्पीसीज अँड फ्लावर क्रॉप्स. हॉर्टिकल्चर मध्ये महत्वाचं बघणार आहोत आपण प्रमुख पिके, फळ, त्यानंतर लागवड पिके, त्यानंतर भाज्या, मसाले आणि फुलांची पिके म्हणजे फुलांची शेती आपल्याला बघायची आहे. त्यानंतरचा महत्वाचा टॉपिक आहे पॅकेज प्रॅक्टिसेस ऑफ मेजर हॉर्टिकल्चरल क्रॉप्स म्हणजे प्रमुख बागायती पिकांची पॅकेजिंग पद्धती. क्लिअर. त्यानंतर प्रोटेक्टेड कल्टिवेशन अँड हायटेक हॉर्टिकल्चर म्हणजे संरक्षित शेती आणि उच्च तंत्रज्ञानाचे फलोत्पादन. त्यानंतरचा टॉपिक बघणार आहोत आपण पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी अँड व्हॅल्यू ऍडिशन फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स म्हणजे फळे आणि भाज्यांचे
काढणीनंतरचे तंत्रज्ञान आणि त्याचे मूल्यवर्धन, फूड प्रोसेसिंगचा पार्ट आहे हा GS3 ला जातो. क्लिअर. आणि बायोटेक्नॉलॉजी मध्ये पण जातो. त्यानंतर लँडस्केपिंग, कमर्शियल फ्लोरिकल्चर, मेडिसिनल अँड ॲरोमॅटिक प्लांट, म्हणजे लँडस्केपिंग व्यावसायिक फुलशेती, औषधी आणि सुगंधी वनस्पतींची शेती, त्याच्या संदर्भातलं टेक्नॉलॉजी आपण या टॉपिक मध्ये बघणार आहोत. त्याच्यानंतर महत्वाचा टॉपिक आहे रोल ऑफ फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स इन ह्युमन न्यूट्रिशन, मानवी पोषणामध्ये फळांची आणि भाज्यांची काय भूमिका आहे ती आपल्याला बघायची आहे. त्यानंतर डायग्नोसिस ऑफ पेस्ट अँड डिसीज ऑफ द फील्ड क्रॉप, व्हेजिटेबल्स, ऑर्चिड्स अँड प्लांटेशन क्रॉप अँड देअर इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स. क्लिअर. म्हणजे शेतातील पिके, भाजीपाला, फळबागा आणि लागवड पिकांच्या कीटक आणि रोगांचे निदान आणि त्याचे आर्थिक महत्व आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. हॉर्टिकल्चर तसा खूप महत्वाचा टॉपिक आहे. AFO मध्ये पण याचं वेटेज 60 मार्कांचं आहे. सो हॉर्टिकल्चर खूप जास्त महत्वाचा टॉपिक आहे. त्यानंतर बघू आपण प्लांट पॅथॉलॉजी. ओके, याच्यामध्ये बघणार आहोत आपण क्लासिफिकेशन ऑफ पेस्ट, डिसीज अँड देअर मॅनेजमेंट, म्हणजे कीटक आणि रोगांचे वर्गीकरण आणि त्याचे व्यवस्थापन. त्यानंतर इंटिग्रेटेड पेस्ट अँड डिसीज मॅनेजमेंट, म्हणजे एकात्मिक कीड आणि रोग व्यवस्थापन, महत्वाचा टॉपिक आहे. GS1 ला जाईल, जिओग्राफी मध्ये, इकॉलॉजी मध्ये. क्लिअर. त्यानंतर स्टोरेज पेस्ट अँड देअर मॅनेजमेंट, म्हणजे साठवण, कीटक आणि त्याचे व्यवस्थापन, म्हणजे पिकं ज्या वेळेला साठवतो आपण, इल्ड ज्या वेळेला साठवतो, तर त्याच्यामध्ये कीटकांचं व्यवस्थापन कोणत्या पद्धतीने केलं जातं, उत्पादन म्हणजे साठवलेल्या कृषी मालामध्ये कीटकांचं व्यवस्थापन कोणत्या पद्धतीने केले जातं याचा आपण अभ्यास करणार आहोत. त्यानंतर बायोलॉजिकल कंट्रोल ऑफ पेस्ट अँड डिसीजेस, म्हणजे कीटक आणि रोगांचे जैविक नियंत्रण आपल्याला करायचे या ठिकाणी, म्हणजे बघणार आहोत आपण हा टॉपिक. त्यानंतर इपिडेमियोलॉजी अँड फॉरकास्टिंग ऑफ मेजर क्रॉप पेस्ट अँड डिसीजेस, म्हणजेच प्रमुख पिकांच्या कीटक आणि रोग तसेच साथीचे रोग यांचा अंदाज आणि त्याचे व्यवस्थापन आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. त्यानंतर प्लांट क्वारंटाईन मेजर, प्लांट क्वारंटाईन संदर्भातले उपाय आपल्याला बघायचे आहेत. त्यानंतर पॅरासाइट्स अँड देअर फॉर्म्युलेशन अँड मोड्स ऑफ ऍक्शन, म्हणजे कीटकनाशके आणि त्यांची रचना व कृतीची पद्धत आपल्याला बघायची आहे, म्हणजे कीटकनाशक कोणत्या पद्धतीने कार्य करतात आपल्याला बघायचं आहे. कीटकनाशकांचा रोल एकात्मिक कीड नियंत्रणामध्ये. त्यानंतर आपण बघणार आहोत फूड प्रोडक्शन, म्हणजे अन्न उत्पादन, महत्वाचा घटक आहे. GS3 मध्ये पण आहे. सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल जो आहे SDG, त्यामध्ये पण हा महत्वाचा घटक आहे. बघा, फूड प्रोडक्शन अँड कन्झम्पशन ट्रेड्स इन इंडिया, भारतातील अन्न उत्पादन आणि त्याच्या वापराचा काय ट्रेंड आहे तो बघणार आहोत आपण. त्याचबरोबर फूड सिक्युरिटी अँड ग्रोईंग पॉप्युलेशन व्हिजन 2020, म्हणजे अन्न सुरक्षा आणि वाढत्या लोकसंख्येचे नियोजन आपण बघणार आहे 2020 चे. त्यानंतर रिझन्स फॉर ग्रेन सरप्लस, म्हणजे अतिरिक्त धान्य होण्याची कारणे काय आहेत. त्यानंतर नॅशनल इंटरनॅशनल फूड पॉलिसीज, प्रोडक्शन, प्रोक्युरमेंट, त्यानंतर डिस्ट्रीब्युशन, कॉन्स्टन्स, अवेलेबिलिटी ऑफ फूड ग्रेन्स अँड पर कॅपिटा एक्सपेंडिचर ऑन फूड, म्हणजे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय अन्न धोरणे, उत्पादन, खरेदी, वितरण मर्यादा, अन्नधान्याची उपलब्धता, अन्नावरील दरडोई खर्च. बघा, अगेन GS3 ला, प्रीला पण हा टॉपिक येईल. क्लिअर.
त्याचबरोबर याला तर ऑप्शनलला तर बाकायदा हा सिलेबसला आहेच आहे, याचे सगळे फॅक्ट पण आपल्याला बघून घ्यायचे आहेत. त्याचबरोबर कन्सेप्ट वरती पण आपल्याला भर द्यायचा आहे. त्यानंतरचा महत्वाचा टॉपिक आहे ट्रेंड्स इन पॉवर्टी, पब्लिक डिस्ट्रीब्यूशन सिस्टीम अँड बिलो पॉवर्टी लाईन पॉप्युलेशन, टार्गेटेड पब्लिक डिस्ट्रीब्यूशन सिस्टीम, पॉलिसी इम्प्लिमेंटेशन इन कॉन्टेक्स्ट टू ग्लोबलायझेशन. म्हणजे गरिबीतील काय ट्रेंड आहे अन्ना संदर्भात, सार्वजनिक वितरण व्यवस्था, दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्या, त्याचबरोबर लक्षित सार्वजनिक वितरण व्यवस्था आणि जागतिकीकरणाच्या संदर्भामध्ये धोरण अंमलबजावणी अगेन सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल या ठिकाणी प्रदर्शित होतो. क्लिअर. त्यानंतर प्रोसेसिंग कॉन्स्टंट्स, रिलेशन ऑफ फूड प्रोडक्शन, नॅशनल डायटरी गाईडलाईन्स अँड फूड कन्झम्पशन पॅटर्न. म्हणजे प्रक्रियेतील अडचणी, अन्न उत्पादनाचा राष्ट्रीय आहार मार्गदर्शक तत्वांशी आणि अन्न सेवन पद्धतीशी असणारा संबंध. क्लिअर. त्यानंतर आपण बघणार आहोत न्यूट्रिशन, महत्वाचा आणि शेवटचा टॉपिक आहे ऍग्रीकल्चर ऑप्शनल पेपरचा. त्यानंतर बघा न्यूट्रिशन मध्ये महत्वाचा टॉपिक आहे फूड बेस्ड डायटरी अप्रोचेस टू इलिमिनेट हंगर. म्हणजे भूक कमी करण्यासाठी अन्न आधारित आहार पद्धती. त्यानंतर न्यूट्रिएंट डिफिशियन्सी, मायक्रोन्यूट्रिएंट डिफिशियन्सी म्हणजे पोषक तत्वांची कमतरता, सूक्ष्म पोषक तत्वांची कमतरता. क्लिअर. त्यानंतर प्रोटीन एनर्जी मालन्यूट्रिशन और प्रोटीन कॅलरी मालन्यूट्रिशन, मायक्रोन्यूट्रिएंट डिफिशियन्सी इन HRD कॉन्टेक्स्ट, वर्क कॅपॅसिटी ऑफ ह्युमन अँड चिल्ड्रन म्हणजे महिला आणि मुलांच्या कार्यक्षमतेच्या संदर्भात प्रथिने, ऊर्जा कुपोषण आणि प्रथिने कॅलरी कुपोषण, तसंच सूक्ष्म पोषण तत्वांची कमतरता इत्यादीचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. ओके. त्यानंतर फूड ग्रेन प्रोडक्टिव्हिटी आणि फूड सिक्युरिटी बघणार आहेत. म्हणजे अन्नधान्य उत्पादकता आणि अन्न सुरक्षा. क्लिअर. हा होता सिलेबस ऍग्रीकल्चरल ऑप्शनलचा, जो MPSC चा पण आहे, UPSC ऍग्रीकल्चरल ऑप्शनलचा पण आहे. हा सिलेबस GS शी ही बऱ्यापैकी रिलेव्हंट होतो, जो आपण बघितलाच आहे, ज्याचा संदर्भ. त्याचबरोबर जी विद्यार्थी AFO ची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी हा सिलेबस 40 ते 50% रिलेव्हंट आहे आणि IFS साठीही हा सिलेबस रिलेव्हंट आहे. अशा पद्धतीने आपण ऑप्शनल ऍग्रीकल्चरचा सिलेबस पाहिला. काही अडचणी असतील तर कमेंट मध्ये नक्की विचारा. त्याचबरोबर आपण उद्यापासून ऍग्रीकल्चरल ऑप्शनलचे म्हणजे पेपर सॉल्व्ह करण्याची सिरीज आपण सुरू करत आहोत. म्हणजे या सिरीज मध्ये आपण 2024 ते 2014 पर्यंतच्या प्रश्नपत्रिका ऑप्शनल ऍग्रीकल्चरच्या UPSCच्या सोडवून घेणार आहोत. या मार्फत तुम्हाला समजून जाईल की आन्सर रायटिंग कशी करायची. त्याचबरोबर तुमच्या डोळ्याखालील प्रश्नांचं स्वरूप जाईल आणि तसंच आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस तर होईलच होईल आणि सिलेबस पण बऱ्यापैकी तुम्हाला वेल नोन होऊन जाईल, प्रश्न तुम्हाला फॅमिलियर होऊन जातील. सो अशा प्रकारे आपण आज ऍग्रीकल्चर ऑप्शनलचा सिलेबस बघितला आहे. आपण उद्यापासून ऍग्रीकल्चर ऑप्शनलची सिरीज सुरू करत आहोत, ज्यामध्ये आपण 2014 ते 2024 पर्यंतच्या ऍग्रीकल्चर UPSCच्या प्रश्नपत्रिका सॉल्व्ह करून घेणार आहोत. क्लिअर. ओके विद्यार्थ्यांनो, समजलं असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या कमेंट नक्की करा. थँक्यू सो मच.